नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अर्णवने आता ईश्वरीला फोन केलेला आहे आणि तो ईश्वरीला म्हणत आहे की माझे काच फुटलेले 50,000 रुपये मला लवकरात लवकर हवे आहेत. त्यावेळेस ईश्वरी म्हणत असते की हो देणार आहे मी. ईश्वरी शांतपणे गोष्टी हँडल करण्याचा प्रयत्न करत असते, पण अर्णवला शांततेत घ्यायचंच नसतं. मग ईश्वरी त्याला म्हणत असते तेव्हा अर्णव म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर माझे पैसे परत नाही दिले तर मी काय करू शकतो याचा विचार पण करायचा नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. हे सगळं अर्णव तिला बोलत असतो. ईश्वरीला मात्र टेन्शन आलेलं असतं, काय करू. एकतर ती ऑर्डर मिळायला पाहिजे होती, ती ऑर्डरही नीटची मिळाली नाही. मी एवढ्या उड्या मारत होते आणि अचानक गणूबाप्पा हे सगळं काय होऊन बसलेलं आहे, असं सगळं चालू असतं. त्याचवेळी आकाश तिथं असतो आणि आकाश म्हणत असतो की काय हे, तू त्या मुलीला फोन केलेला आहेस. तेव्हा अर्णव सांगतो की हो, मी त्या मुलीलाच कॉल केला होता. हे ऐकल्यानंतर अर्णव आजचं बोलणं ऐकून आकाश म्हणतो काय रे, त्या मुलीच्या कशाला नादी लागत असतो आकाश तू, मी तुला किती वेळा सांगितलेलं आहे, सोडून दे ना तिचा विषय, काय गरज आहे आपल्याला त्या गोष्टींची, आणि ते करू शकतो ना आपण, मग तिच्यासाठीच कशाला एवढं. इकडे ईश्वरी मात्र विचार करत असते, गणूबाप्पा हे सगळं काय होऊन बसलेलं आहे, मला काही करून पुढे आता विचार करावा लागणार आहे, हे सगळं चालू असतं. आणि ईश्वरी हे सगळं बोलत असते आणि त्याचबरोबर ईश्वरीला कळतच नसतं की आता करू काय, कारण या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा हा प्रश्न ईश्वरीच्या पुढे असतो. कारण या सगळ्यातून मार्ग काढणं वाटतं तेवढी सोपी गोष्ट नसते. आणि तेवढ्यातच ईश्वरीच्या फोनवर राकेशजींचा फोन येतो. राकेश इकडे फोन करून म्हणतो की तुझ्या जॉबचं काम झालेलं आहे, मी तुझ्यासाठी जॉब बघितलेला आहे. ईश्वरीला बिचारीला खूप आनंद झालेला असतो, कारण राकेशने एवढी मोठी मदत केलेली आहे आपल्याला. या गोष्टीचा आनंद ईशूला जरा जास्तच झालेला असतो आणि ती खुश झालेली असते. तिचं असं चालू असतं की फायनली मला जॉब मिळालेला आहे, राकेशजींसारखा माणूस माझ्या मदतीला येत आहे, या गोष्टीचा आनंद तिला होत असतो. इकडे अर्णव हा ओरडलेला असतो म्हणून आकाश तिथून निघून गेलेला असतो, कारण अर्णवला एकट्याला पाहायचं असतं. आणि मग आता अर्णवच्या रूममध्ये आकाश येतो आणि म्हणतो की येऊ का, आर यू ओके. तेव्हा अर्णव म्हणतो की ये. तेव्हा अर्णवला आकाश सांगू लागतो उद्याच्या मीटिंगचे डिटेल्स द्यायचे होते म्हणून आलेलो आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की मी 24/7 अवेलेबल असतो बिझनेससाठी, तुला माहिती आहे ना आकाश. आकाश म्हणतो की हो, उद्या कॅफे ॲलेक्समध्ये तुझी मीटिंग आहे. हे ऐकल्यानंतर अर्णव म्हणतो ठीक आहे. आता कॅफे ॲलेक्समध्ये अर्णवची महत्त्वाची मीटिंग असते, कारण सात्विका हे जे फॅशन ब्रँड आहे ते खूप मोठ्या स्तरावरती न्यायचं आहे आणि अर्णवने ते अचीवही केलेलं आहे. त्यासाठी अर्णव खूपच कष्ट घेत असतो, सगळा बिझनेस हँडल करत असतो, एवढ्या सगळ्या गोष्टी तो करत असतो. आणि अर्णव आता त्या मीटिंगला जाण्यासाठी सज्ज होत असतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी जी आहे ती फोनवरती बोलत असते. ती राकेशला म्हणत असते की हो राकेशजी, खरंच मला ना तुमच्याशी बोलायचंच होतं. तेव्हा राकेश सांगतो की हो, पण कसं आहे माहिती आहे का, आता त्या जॉबच्या सगळ्या गोष्टी मी फोनवर सांगू शकणार नाही, उद्या भेटावं लागेल. आणि तो म्हणू लागतो की मी आतुर आहे तुला भेटण्यासाठी. हे ऐकल्यानंतर राकेश हे बोलतोय, हे जे बोलणं आहे ते ऐकते ती म्हणजे अंजली. अंजली म्हणते कोणाला भेटण्यासाठी आतुर झालेले आहात एवढे वकील साहेब. तेव्हा राकेश अगदी शांतच असतो, कारण तो आता पूर्णपणे अडकलेला असतो, त्याच्या लक्षातच येत नसतं की आता काय होणार आहे. तेव्हा अंजली त्याला बोललेली असते. तेव्हा राकेश म्हणू लागतो की अगं, एक वकील एका क्लायंटला भेटण्यासाठीच आतुर असणार आहे ना अंजली, दुसरं कशाला कोणाला भेटायला आतुर असेल, कारण तुला तर माहितीच आहे माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे. हे सगळं बोलणं चालू असतं. राकेश इकडे म्हणत असतो की हो, खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि त्यासाठी मला क्लायंटला भेटायचं आहे. आणि मग अंजली म्हणत असते पण कसं आहे, या वकील साहेबांना विसर पडलेला आहे, त्यांना एक बायको पण आहे. तर राकेश म्हणत असतो अगं असं कसं विसर पडेल मला, माझ्या बायकोला मी विसरू शकत नाही, कारण ती इतकी गोड बायको आहे. तुला माहिती आहे का, माझ्या कामाच्या वेळेससुद्धा तुझाच चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत असतो. हे राकेश सांगत असतो, सगळं खोटं बोलत असतो, कारण म्हणत असतो की काही झालं तरीही माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे ना हे तुला कधीच कळणार नाही. हे सगळं बोलणं त्याचं चालू असतं. परंतु इकडे
इशू मात्र आता विचार करत असते, उद्या कॅफे अलेक्समध्ये भेटायला जाणं गरजेचं आहे. जर कॅफे अलेक्समध्ये भेटायला गेली तरच ह्या जॉबचं काहीतरी होऊ शकेल असं तिला वाटत असतं. आणि मग तिने आता बोलायला सुरुवात करते. तिनं बोलणार असते ती म्हणजे तिच्या ताईशी. तिच्या ताईला ती म्हणू लागते की ताई, तू मला मदत करायची आहे, उद्या मला काही करून जाणं गरजेचं आहे, हे ती ताईलाच सांगत असते. आणि त्याच वेळी इकडे इशूला तिची ताई म्हणत असते की इशू, एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही या मुंबईमध्ये तू कशी जाणार आहेस? तुझ्या लक्षात तर येत आहेत का गोष्टी? किती मोठ्या गोष्टी आहेत, काय होऊ शकतं, तुझ्या लक्षात येते का? तेव्हा ती म्हणत असते की ताई, कसं आहे, मला आता मुंबईतलं बऱ्यापैकी सगळं माहिती झाले आणि तू आत्याला सांभाळीत, आत्याकडनं आता परवानगी घेणं खूप अवघड आहे. जर मला हा जॉब मिळाला तर आपल्यासाठी खूप चांगलं होणार आहे ना. हे सगळं बोलणं चालू असतं. तेव्हा ती म्हणत असते, हो, आज पाहिलं ना, ऑर्डर द्यायला गेल्यावर तुला मुंबई किती माहिती झाली आहे ना, ते मला कळलेलंच आहे. हे बोलणं चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे इशू म्हणत असते की प्लीज ताई, उद्या ना तू आत्याला घेऊन कुठेतरी बाहेर जा. काही करून हा जॉब मिळवणं मला खूप महत्त्वाचं वाटत आहे आणि हा जॉब मला मिळवायचाच आहे. त्यासाठी मला भेटायला जाणं गरजेचं आहे. हे सगळं बोलणं चालू असतं. आणि ती म्हणत असते की काही काळजी करायची काहीच गरज नाही. आणि मग इकडे इशूसाठी आता नम्रता पण तयार होते आणि म्हणते की ठीक आहे, मी तयार आहे या गोष्टीसाठी. मग आता नमू पण इशूची साथ देत असते. आणि इशू मात्र आता म्हणत असते की उद्या बघ, उद्या मी दाखवणार. कसं आहे माहिती आहे का, त्या फडतूचंद भांडेचा मला फोन आलेला होता गं. मला ना टेन्शन येतं आहे, कारण काही करून त्याचे पैसे मला द्यायचे आहेत. तेव्हा इशूला नमू सांगू लागते की अगं पण तू पोलीस कंप्लेंट करू शकतेस ना. तेव्हा इशू म्हणत असते की नाही ताई, नाही करू शकत पोलीस कंप्लेंट, कारण पोलीस कंप्लेंट केली तरीही मला पैसे द्यावेच लागणार आहेत ना. मग काय करणार सांग बरं मला. हे सगळं बोलणं तिचं चालू असतं. आणि नमू पण शांतपणे तिचं बोलणं ऐकते. तर इकडे आता एक मोठी कॉन्फरन्स असते आणि त्या कॉन्फरन्समध्ये तिथे सात्विका जे ब्रँड आहे, कपड्याचा जो ब्रँड आहे त्याच्यासाठी मीटिंग झालेली असते आणि सगळेजण कौतुक करत असतात. तेव्हा अर्णव म्हणत असतो, माझा फक्त आणि फक्त देवावर विश्वास आहे आणि मी फक्त आणि फक्त देवावरच विश्वास ठेवून ह्या गोष्टी करत आहे. हे सगळं त्याचं बोलणं चालू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे तिथे सगळ्यांच्या समोर आलेली असते ती म्हणजे ईश्वरी. आणि ईश्वरी म्हणू लागते की एक गोष्ट लक्षात ठेवा, मान्य आहे मला तुम्हाला पैशांचा खूप माझा आहे हो. कसं आहे, तुम्ही माझ्याकडे 50,000 रुपये होते, तुमची काच फुटलेली आणि ती काच पण माझ्यामुळे नव्हती फुटली तर त्याला जबाबदार तुम्हीच होता, कारण तुमची गाडी बंद पडलेली होती. माझ्याकडे मेडिकल इमर्जन्सी होती आणि मला मेडिकल इमर्जन्सीसाठी तो पंप घेऊन जाणं गरजेचं होतं, म्हणून मी जात होते आणि त्यानंतर तुमची काच फुटलेली आहे. तरीही मी तुमचे पैसे द्यायला तयार आहे. फक्त तेवढेच नाही, 5 लाख जरी असते ना तरीही मी तो द्यायचा विचार केलाच असता. हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर ईश्वरी हे तिथं सगळ्या मीडियाच्या समोर बोलत असते आणि म्हणत असते, हे घ्या तुमचे पैसे. किती? 50,000. किती? 50,000, 1,00,000 असं म्हणत ईश्वरी त्याच्या तोंडावरती पैसे फेकत असते आणि म्हणत असते, तुम्हाला पैशाचा खूप माज आहे ना हो, कारण तुम्हाला प्रत्येक वेळेस असं वाटतं की तुम्ही पैशाने काहीही विकत घेऊ शकाल, तुमच्या मनाप्रमाणे वागाल, माणसांशी कशाही पद्धतीने वागाल, कोणाची काही किंमत ठेवणार नाही. पण आज मी तुम्हाला दाखवून देते, तुमचा पैशाचा माज हा उतरलाच जाणारच आहे. तुमच्याकडे खूप पैशाचा माज आहे हो, तुम्हाला जराही किंमत नाही आहे माणसांची, म्हणून तुम्ही माणसांशी अशा पद्धतीने वागत असता. आणि ईश्वरी म्हणत असते, हे घ्या तुमचे पैसे. 1,00,000 काय 5 लाख तुमच्या तोंडावर फेकून मारते आणि माझं लॉकेट द्या, कारण ते लॉकेट माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, माझ्या आईबाबांचं लॉकेट आहे. आणि काय तुमचं नाव सांगत असता? अर्णव, सात्विका, राजेश शिर्के. प्रत्येक वेळेस तुम्ही त्याचा टेंबा मिरवत असता ना. आजही मी सांगून टाकते, माझं नाव आहे ईश्वरी संजय देसाई आणि मी तुमचे हे जे पैसे आहेत ना हे परत करत आहे. आणि तिथे असलेल्या मीडियाला पण ईश्वरी सांगू लागते की बघितलं का, मी यांचे पैसे परत केलेले आहेत आणि ईश्वरी संजय देसाई हिने हे पैसे परत केलेले आहेत. हे सगळ्या मीडियाच्या समोर झालेलं असतं. सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की अर्णव साहेब काहीच का बोलत नाही आहेत, ही मुलगी येऊन त्यांचा अपमान करत आहे, पण अर्णव साहेबांच्या तोंडून चकार शब्दही बाहेर आलेला नाही. हे कसं शक्य झालेलं आहे? हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. सगळेजण विचार करत आहेत, सगळेजण म्हणत आहेत की काही झालं तरीही या मुलीने ह्या माणसाचा चांगलाच माज उतरवलेला आहे.
ईश्वरी मात्र पुन्हा तिथं म्हणत असते की माझं लॉकेट मला हवं आहे आणि आत्ताच्या आत्ता मला माझं लॉकेट हवं आहे. तुमचे पैसे मी तुम्हाला दिलेले आहेत आणि माझं लॉकेट द्यायचं आहे, कारण माझं लॉकेट हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ते माझ्या आईबाबांची शेवटची आठवण आहे. हे ईश्वरी तिथं बोलत असते आणि तेव्हा मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. ईश्वरीला कळतच नसतं. ईश्वरीने आता तिचं लॉकेट मिळवलेलं असतं आणि ती भयानक अशी चिडलेली असते. तिला कळत नसतं की ह्या माणसाचा माज कसा उतरवायचा आहे, कारण काहीही झालं तरीही ईश्वरीने जे केलेलं असतं ते बघून खरं तर खूप मोठा धक्का बसलेला असतो तो अर्णवला. आणि जाताना ईश्वरी सांगून जाते की एक गोष्ट लक्षात ठेवा, माझं नाव आहे ईश्वरी संजय देसाई आणि ईश्वरी संजय देसाईने आज ह्या माणसाचे पैसे देऊन टाकलेले आहेत. आणि ईश्वरी इकडे झोपेत असते आणि ती बोलत असते, माझं नाव आहे ईश्वरी देसाई, माझं नाव लक्षात ठेवा ईश्वरी देसाई. हे सगळं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर ह्या जेव्हा गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र तिथे नमू येते आणि म्हणते, उठा आता, माझं नाव आहे ईश्वरी देसाई, ईश्वरी देसाई, चला माझं नाव पण आहे नम्रता देसाई, नम्रता देसाई. इशू मात्र उठायला तयार नसते. इशू विचार करत असते, का अजून काय झालंय नक्की, असं काय होत आहे. आणि त्याचबरोबर इशूचं हे सगळं बोलणं सुरू असतं आणि मग तिला आठवतं की बाप रे, 9 वाजलेले आहेत, मी अजून उठलेलीच नाही. असं म्हणत इशू थाडकन उठून उभी राहते आणि म्हणू लागते की ताई, अगं एवढा वेळ झाला, मला त्या राकेशजींना भेटायला जायचं होतं ना आज, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण पाहत असतात. तेव्हा ईश्वरीचं म्हणणं असतं की अगं ताई, तू कर ना काहीतरी, तू काहीतरी कर, आत्याला घेऊन तू बाहेर जा, तरच मी त्यांना भेटायला जाऊ शकते आणि नोकरीचं होऊ शकतं. मग ती सांगत असते, तुला माहिती आहे का, काल जे घडलं ना ते बरंच झालं, कारण त्यामुळं तर एक गोष्ट मला कळलेली आहे की मी गणूबाबाकडे गेले, गणूबाबाने लगेच राकेशजींचा मला फोन आला आणि ह्या जॉबचं फायनल झालेलं आहे. काही करून आता ह्या जॉबच्या संदर्भात मला भेटणं गरजेचं आहे. तेव्हा नमू म्हणते की पाहते मी काहीतरी, पण इश्यू खूप अवघड आहे, काल किती गोंधळ झालाय तुला माहिती आहे ना, त्यामुळं आज काहीही गडबड घोटाळा करू नकोस, असं ती सांगत असते. आणि नम्रताचं बोलणं ईश्वरी मात्र शांतपणे ऐकत असते, कारण ईश्वरीला असं वाटत असतं की तिची ताई आहे ना, ती तिच्यासाठी काहीही करू शकते. आणि मग नम्रता तिला सांगत असते की आवरायला घे पटपट. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजेच इकडे आता देवाच्या समोर उभा राहिलेला असतो तो राकेश. आणि राकेश अशा अवस्थेत उभा असतो ते पाहून इकडे मंजिरी इकडे आजींना खूपच भारी वाटत असतं. आजींना असं वाटत असतं की खरंच राकेश किती चांगला आहे, एवढं सगळं तो करत आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी तो करत आहे, कारण आज घरातून बाहेर पडताना कंपल्सरी तो देवाच्या पुढे येतो, देवाला नमस्कार करतो. पण माझ्या अर्णवला जराही कळत नाही, तो मात्र देवाचा तिथे अपमानच करत असतो, हे आजींच्या डोक्यात असतं. तेव्हा मात्र आजी म्हणत असतात की मला ना जावई बापू तुमचं खरंच कौतुक वाटतं, तुम्ही हे सगळं मनापासून करता. त्या अर्णवला पण जरा शिकवा ना, कारण त्याला ना हे करूच वाटत नाही, त्याला कितीही आम्ही समजवलं तरी तो आमचं काही ऐकतच नाही आहे. मला वाटतं तुम्ही शिकवणं गरजेचं आहे, हे आजी बोलत असतात. तेव्हा इकडे बोलत असतो तो म्हणजे शेखर म्हणतो की हो कसं आहे, ती गोष्ट मनातून यायला पाहिजे ना, आणि वाटेल एक ना एक दिवस त्यालाही वाटेल त्याच्याही आयुष्यात अंजलीसारखी गोड बायको आली ना की मग त्यालाही कळेल की काय असतं ते. आणि इकडे इशू आता बाहेर निघणार असते म्हणून नमू आत्याकडे आलेले असते आणि म्हणत असते की आत्या, मला ना तुला विचारायचं होतं. तेव्हा आत्या विचारू लागते, बोल ना काय झालं. तेव्हा नमू म्हणते की आम्ही इतके दिवस झालं मुंबईत आलो आहे, पण मुंबई कशी आहे ते माहितीच नाही आहे गं. तेव्हा आत्या म्हणू लागते की हो आलं आहे माझ्या लक्षात, पण काय करणार ना, सांग ना तू, कारण वाटतं तेवढं सोपं नाही आहे ना, माझी पाठ खूप धरली, नाही तर मी आज फिरायला घेऊन गेले असते, असं बोलणं सुरू असतं. आणि इकडे आता अंजलीने खूप मोठा बॉम्ब फोडलेला असतो. अंजली म्हणालेली असते की शेखरला आम्हालाही पारायणासाठी जायचं आहे, आम्हालाही तुम्ही तुमच्यासोबत घेऊन चला, आम्हालाही जाता जाता ड्रॉप करा. तो म्हणत असतो, अगं अंजली मला खूप ऑलरेडी उशीर झालेला आहे आणि त्याचबरोबर मला तसं करता येणार नाही. त्यावरती अंजली म्हणत असते की का नाही करता येणार, कारण तुम्ही विचार करा ना काय होऊ शकतंय ते, मला जाता जाता ड्रॉप करा. कारण तो म्हणत असतो की काही झालं तरी मला ईश्वरीला भेटणं खूप गरजेचं आहे आणि ईश्वरीला जर मी भेटलो नाही तर खूप अवघड होणार आहे, असं त्याच्या डोक्यात असतं. ईश्वरी इकडं कॅफे एलेक्समध्ये आलेली असते आणि आल्या आल्या तिची धडक होते, ती म्हणजे अर्णवसोबत. आणि ईश्वरीच्या हातातला फोन खाली पडतो आणि मग ईश्वरीच्या मोबाईलची स्क्रीन
बदलण्यासाठी अर्णव तिला पैसे देतो आणि सांगतो की हे घ्या हे पैसे आणि ती स्क्रीन जी काय आहे ना खराब झालेली ती बदलून टाका असे ईश्वरीला तो सांगू लागतो. त्यानंतर मात्र इकडे पाहायला मिळतं ते असं की ईश्वरी हे सगळं करते, परंतु अर्णवकडे ती पाहत असते आणि म्हणत असते, तुमच्यासारखे पैशासाठी आम्ही हापापलेले नाही किंवा माजुरेही नाही. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही पैसे माझ्या तोंडावर फेकले म्हणजे झालं, पण तुमचा जो हा माज आहे ना, ही घमेंड आहे ना, ही एक दिवस उतरली जाणार आहे. हा पैशाचा माज तुमचा उतरला जाणार आहे आणि तेव्हा तुम्हाला खरी अक्कल घडणार आहे. तेव्हा मात्र तुम्हाला कळणार आहे की तुमच्याकडे दुसरं असं काहीच नाही ज्याच्या जीवावर तुम्ही एवढ्या उड्या मारत आहात. आणि ईश्वरीने भर कॅफेमध्ये अर्णवचा इन्सल्ट केलेला असतो आणि त्याला त्याची लायकी दाखवलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.